Hmm. Hello everyone. How are you? कैसे हो? The last time we have studied the plant-water relationship. What is the importance of water and minerals in a plants? You see that during photosynthesis and the respiration, the important role of the water is a must. The last year we have studied the photosynthesis and respiration. म्हणजे बघा गेल्या वर्षी आपण स्टडी केलं आहे वॉटर अँड इट्स इम्पॉर्टंट. पण आजच्या आपण या युनिटमध्ये आपण ऑर्गॅनिझम अँड पॉप्युलेशन हे 13 नंबरचं युनिट आहे 12th सायन्स ऑर्गॅनिझम अँड पॉप्युलेशन्स वी आर स्टडीज टुडे. माय नेम इज सोनोने राजेंद्र फ्रॉम HPT Art RYK Science College. You see, in organism and population is interact, how to interact. In this unit, we have studied the ecosystem. The biotic and abiotic factors are there and its main importance. Here the ecology is basically concerned with four levels of biological organization. Organisms, populations, communities and biomes. In this chapter, we explore ecology at organismic and population level. Organism and its environment. The ecology at the organismic level is essentially physiological, ecological, which tries to understand how different organisms are adapted to their environment in terms of not only survival but also reproduction. Then you see this organism is a single living entity which collectively forms population. म्हणजे बघा ऑर्गॅनिझम्स म्हणजे काय अ सिंगल लिव्हिंग एंटिटीज की जो कलेक्टिवली फॉर्म्स पॉप्युलेशन. द नेक्स्ट द पॉप्युलेशन्स आर डिफरंट लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स म्हणजे बघा वेगवेगळ्या प्रकारचे ऑर्गॅनिझम्स फॉर्म्स कम्युनिटी म्हणजे कम्युनिटी कशी तयार होते तर वेगवेगळ्या प्रकारच्या ॲनिमल्स फॉर एक्झाम्पल एलिफंट टायगर giraffe, horse, human being, monkeys are there to form a community. And a community operate in an ecosystem. म्हणजे बघा हे सर्व कशामध्ये ऑपरेट होत असेल तर इकोसिस्टीम त्याला म्हणतो आपण इकोसिस्टीम अँड विच कंपराइज ऑफ बोथ बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर. आणि मग हे सर्व इंटर रिलेशन जे कसे असेल तर बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर यांचं महत्त्व आहे या ठिकाणी. आता पुढे बघू आपण आता इंडिव्हिज्युअल्स मेकअप ऑफ पॉप्युलेशन. एखादी इंडिव्हिज्युअल असेल स्पेसिस असेल तो कशाने तयार होतो तो पॉप्युलेशन. आणि पॉप्युलेशन्स मेकअप स्पेसिस मल्टिपल स्पेसिस अँड देअर इंटरॅक्शन्स मेकअप अ कम्युनिटी अँड मल्टिपल स्पेसिस अँड देअर इंटरॅक्शन्स मेकअप इकोसिस्टीम. हे बघा इंडिव्हिज्युअल्स मेकअप पॉप्युलेशन. Populations make up a species. Multiple species and their interactions make up a community. And multiple species and their interactions make up ecosystem. And when you include the biotic factors are there. You see this environment ecology at the organismic level deals with how different organisms are adapted to their environment in terms of their survival and reproductions. म्हणजे बघा जे ऑर्गॅनिझम्स लेवल विथ हाऊ डिफरंट ऑर्गॅनिझम्स आर ॲडॅप्टेड. आता ॲडॅप्टेड म्हणजे काय की वर्षानुवर्ष जे काही पर्यावरणात झालेले बदल आणि त्याच्याशी रिलेटेड असलेले जे काही ऑर्गॅनिझम्समध्ये झालेले बदल की ज्याला म्हणतो आपण मॉडिफिकेशन्स. 11वीला असताना आपण मॉडिफिकेशन ऑफ रूट स्टेम लीफ हे पण बघितलं प्लांट्समध्ये. तसंच ॲनिमल्समध्ये पण आहे. म्हणजे काही प्रकारचे जे ॲनिमल्स आहेत ते फक्त ॲक्विटॅट हॅबिटॅटसाठी म्हणजे पाण्यात राहण्यासाठीच तयार झाले.
त्याच्यात बदल झालेला आहे. याला म्हणतो आपण ॲडॅप्टेशन्स म्हणजे मॉडिफिकेशन. आणि ॲडॅप्टेशन हे खूपच क्लोज आहे, याचा सहसंबंध आहे. आता बघा, डिफरंट बायोम्स आर फॉर्म ड्यू टू आता ॲन्युअल व्हेरिएशन इन द इंटेन्सिटी अँड ड्युरेशन ऑफ टेम्परेचर. म्हणजे बघा, ॲन्युअल व्हेरिएशन म्हणजे पर्यावरणा बदलामध्ये जे काही तापमान बदल, जे काही आपण ऋतू बदल जो काही म्हटलं जातं आहे की आपल्या भारतात बघा, आपण उन्हाळा, हिवाळा आणि पावसाळा म्हणजे प्रत्येक वेळेला टेम्परेचरमध्ये जो होणारा बदल असेल तर तो बदल याच्याशी रिलेटेड आहे. तसंच ॲन्युअल व्हेरिएशन प्रेसिपिटेशन्स इज देअर अँड द मेजर बायोम ऑफ द वर्ल्ड आर डेझर्ट, ग्रासलँड, रेन फॉरेस्ट अँड टुंड्रा. म्हणजे बघा, वेगवेगळ्या प्रकारचे बायोम्स म्हणजे काय की ॲक्च्युली तिथे हॅबिटॅट, त्या प्रकारचं वातावरण. बायोम्स मीन्स दिस दॅट इज द एन्व्हायरमेंट, क्लायमेटिक कंडिशन्स इज देअर. फॉर एक्झाम्पल डेझर्ट म्हणजे बघा, वाळवंटामध्ये जे काही प्राणी आहेत त्या प्राण्यांमध्ये कसा बदल झालेला आहे. वनस्पती, तर वनस्पतींमध्ये काय बदल झालेला आहे. तर मेन डेझर्टमध्ये काय असेल तर पाण्याची कमतरता असेल. द वॉटर मॉलिक्युल्स इज नॉट सफिशियंट means to conserve the animal organisms body, plant body to conserve the water हे आपल्या डेझर्टमध्ये बघायला लागेल. तसंच ग्रासलँड, रेन फॉरेस्ट अँड टुंड्रा या परत हॅबिटॅट वेगळे आहेत. आता एक खाली आपल्यासमोर एक चार्ट आलेला असेल बघा, आपल्या 12th सायन्स टेक्स्टबुकमध्ये पेज नंबर 293 वरती हे आपल्याला या ठिकाणी हा चार्ट दिलेला. आता इथं बघा, डिस्ट्रीब्युशन ऑफ मेजर बायोम्स विथ रिस्पेक्ट टू ॲन्युअल टेम्परेचर अँड प्रेसिपिटेशन्स. म्हणजे बघा, एका वर्षामध्ये होणारं पावसाचं प्रमाण आणि परत टेम्परेचर, तापमान बदल आणि त्याच्यावरती कशा पद्धतीने आपल्याला वेगळ्या प्रकारचे फॉरेस्ट आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहेत, फॉरेस्ट झोन आपल्याला बघायला मिळत आहेत, ते इथं दाखवलेले आहेत या डायग्राम्समध्ये. बघा, सर्वात खालचा जो दाखवला आहे तो आर्टिक अँड अल्पाईन मीन्स टुंड्रा. म्हणजे बघा, जिथं टेम्परेचर in winter below 20 degrees centigrade is there. Then the conifers forest, temperate forest, tropical forest, grassland forest and desert. आता बघा, हे सर्व हॅबिटॅट या ठिकाणी डेझर्ट हॅबिटॅट, ग्रासलँड हॅबिटॅट, ट्रॉपिकल हॅबिटॅट, टेम्परेट हॅबिटॅट, कोनिफरस फॉरेस्ट, हे दॅट इज दिस कंडिशन्स म्हणजे मध्ये राहणारे ऑर्गॅनिझम्स यांचा अभ्यास आपल्याला मेन या ठिकाणी करायचा आहे. आता पर्सेंटेज बघा, आता इकडे पाण्याचं पर्सेंटेज असेल म्हणजे फॉर एक्झाम्पल आपला भारतामध्ये बघा, वेस्टर्न घाट रिजन ज्याला म्हणतो आपण, जो महाराष्ट्राच्या पश्चिम साईडला, केरळच्या पश्चिम साईडला, की या ठिकाणी असणारं रेनफॉल, पाण्याचं पर्सेंटेज, रेन पर्सेंटेज इज व्हेरी हाय. तसंच मेघालयामध्ये बघा, रेन फॉरेस्ट हे या ठिकाणी पावसाचं प्रमाण बघायला मिळेल आपल्याला किती असेल. तसंच टेम्परेचरवरती बघा, आता टेम्परेचरसुद्धा या ठिकाणी म्हणजे फॉर एक्झाम्पल राजस्थानामध्ये होणारं टेम्परेचर किती बदलू होऊ शकतो, त्याचा परिणाम काय असेल तो त्या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी बघायचा. परत पुढे बघा, आता तर रिजनल अँड लोकल व्हेरिएशन आपण आता हे बघा, रिजनल अँड लोकल व्हेरिएशन विदिन each biomes lead to the formation of a wide variety of habitat. Life on earth exists in favorable habitat as well as in extreme and harsh habitat. म्हणजे बघा, आपल्या अर्थवरती फक्त फेवरेबलच हॅबिटॅटमध्येच लाईफ राहू शकतं का, तर त्या ठिकाणी जास्त प्रमाणात ऑर्गॅनिझमची संख्या आपल्याला बघायला मिळते, चांगलं फॉरेस्ट आपल्याला बघायला मिळते, वेगवेगळ्या प्रकारचे ॲनिमल्स पाहण्यास मिळतात, आपल्याला ते स्टडी करायला मिळतात.
पण एक्स्ट्रीम कंडिशन बघा, आता एक्स्ट्रीम कंडिशन म्हणजे काय, ते जास्त हॉट रिजन, जे डेझर्ट, जे सहारा वाढ म्हणतो आफ्रिकेतलं, तसंच भारतातलं राजस्थानातलं वाढ म्हणतो. पण इथे या एक्स्ट्रीम कंडिशनमध्ये सुद्धा आपल्याला काही प्रकारचे ऑर्गॅनिझम्स आपल्याला सर्व्हाइव्ह होताना दिसत आहेत. तर ते काय असेल, तर ते त्यांनी त्या स्वतःत बदल केलेला आहे, म्हणजे ॲडॅप्टेशन. आता राजस्थान डेझर्ट, रेन सोकेड मेघालया फॉरेस्ट अँड डीप ओशियन अँड टोरेन्शियल स्ट्रीम, देन द हाय माउंटेन टूब्स, बॉइलिंग थर्मल स्प्रिंग. आता बघा, बॉईल थर्मल स्प्रिंग अँड स्टिंकिंग कंपोस्ट पीट अँड इवन इन अवर इंटस्टाईन. आता बॉइलिंग थर्मल स्प्रिंग, जिथं ज्वालामुखीचा उद्रेक झालेला असेल समुद्रामध्ये आणि कंटिन्यू होत असेल, तर या ठिकाणी असणारं जे काही तापमान, जे उष्ण वॉटर या ठिकाणी असेल, हॉट वॉटर असेल, तर इथं सुद्धा आपल्याला काही प्रकारच्या बॅक्टेरिया आणि ऑर्गॅनिझम्स आपल्याला जिवंत सापडलेले आहेत. म्हणून ती पण एक हॅबिटेट आपल्याला या ठिकाणी बघायची. आता हॅबिटेट आणि नीच याचा अर्थ काय, त्याचे डेफिनेशन आपण बघू. आता हॅबिटेट म्हणजे काय, इज द एन्व्हायरमेंट ऑफ अन ऑर्गॅनिझम्स. बघा, habitat is the natural environment of an organisms where it lives organisms develop adaptations and which is the best suited for survival. म्हणजे एखाद्या ठिकाणचं एन्व्हायरमेंट, नैसर्गिक वातावरणात ज्या स्पेसिस त्या ठिकाणी सर्वाईव्ह होतात आणि आपलं संख्या पण वाढवतात, त्याला आपण हॅबिटॅट म्हणतो. मी हॅबिटॅट म्हणजे काय, ॲक्वॅटिक हॅबिटॅट, की जे पाण्यात राहणाऱ्या ॲनिमल्स अँड प्लांट्स, याला आपण ॲक्वॅटिक हॅबिटॅट म्हणतो. तसं टेरेस्ट्रियल म्हणजे जमिनीवरती. तर आता नीच बघू. आता नीचचा अर्थ काय, इट इन्क्लूड ऑल द स्पेसिफिक रिक्वायरमेंट. बघा, इट इन्क्लूड्स ऑल द स्पेसिफिक रिक्वायरमेंट सच ॲज रिसोर्सेस अँड कंडिशन्स required by an organisms, and it tell about the functional role that each organisms play in an ecosystem. म्हणजे बघा, प्रत्येक ऑर्गॅनिझमचा महत्त्वाने इम्पॉर्टन्स ह्या इकोसिस्टीममध्ये आपल्याला बघायला मिळतं आहे. आपण 9वी आणि 10वीमध्ये फूड चेनमध्ये, म्हणजे अन्न साखळी आपण ज्याला म्हणतो, पण फूड चेन ही स्टडी केलेली इकोसिस्टीममध्ये. त्याच्यात सर्वात पहिला जो पॉईंट या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो कुठला असेल, तर प्रोड्युसर म्हणजे प्लांट्स. द प्लांट इट प्रिपेअर दिस ओन फूड मटेरियल. ओके, मीन्स फोटोसिंथेसिस. बट सम हर्बिव्हर्स टू टेक दिस प्लांट टू फीड द प्लांट, त्यांना आपण काय म्हणतो, प्रायमरी कन्झ्युमर. देन some carnivores to depend on this herbivores, secondary consumers, tertiary consumers, like this फूड लेवल हे आपण बघितले. त्या संपूर्ण याचा ऑर्गॅनिझम्समध्ये प्रत्येक ऑर्गॅनिझम्सचा इम्पॉर्टन्स या इकोसिस्टममध्ये आपल्याला आहे. आज आपण आता इथे थांबूया. पुढच्या वेळेला आपण पुढच्या लेक्चरमध्ये कंपॅरिझन ऑफ हॅबिटॅट अँड नीच हे परत बघू आपण. ओके, आपण आता थांबूया.